आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे कालची तारीख जी आहे ती कालची तारीख ही शेवटची तारीख होती आस्थापनांना आपल्या सर्व जागा अपलोड करण्याची. आणि आज जे आहे ते 21 तारखेमध्ये, आजच्या तारखेमध्ये 21/7/2026 ला ही व्यवस्थापनांसाठी ह्या सूचना दिलेल्या आहेत. की नेमक्या काय सूचना आहेत ही आनंदाची बातमी आहे, कारण आपल्याला आता आपल्यासाठी प्राधान्यक्रम सुरू होणार आहेत आणि ज्यासाठी विद्यार्थ्यांना वारंवार आपल्याला 4 ते 5 वेळा या ठिकाणी डेट एक्सटेंड झाल्यात, ज्यामुळे विद्यार्थी वाट बघत होते आणि आता ती जी आपली स्वप्न आहे ती स्वप्न आपली जवळ येत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर आपण या परिपत्रकामध्ये किंवा या सूचना न्यूज बुलेटिन मध्ये नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिराती विषयक सूचना. या सूचनेमध्ये नेमकं काय दिलं आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण बघणार आहोत. पहिली सूचना आहे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषय निहाय रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा 1/5/2026 पासनं तर 31/5/2000 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने पुन्हा मुदत वाढवण्यात आली ते 20/7/2026 पर्यंत, म्हणजे कालपर्यंत ती होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणाविषयी माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे आता मुदत संपलेली आहे, यापुढे मुदत वाढणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर दुसरा मुद्दा काय म्हणते, वरील कालावधीमध्ये पोर्टलवरती नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवरती प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. पहा, त्यांनी जर तुम्ही व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित जी प्रक्रिया आहे, जी काही राहिलेली प्रक्रिया ती पुन्हा लवकर सुरू करण्यात येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुन्हा पुढे काय म्हणताय बघा, तिसरा मुद्दा, तथापि काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत, त्यांना आज दिनांक 21/7 रोजी दिवसभरात पूर्ण करता येईल. म्हणजे आजच्या 1 दिवसाची फक्त त्यांनी काय दिलेली आहे, मुदत आहे. म्हणजे आजची मुदत आजच्या पुरती त्यांनी मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे आज तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत या सर्व गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे जे काही राहिलेल्या आस्थापना आहे, म्हणजे आज सुद्धा 1000 किंवा 500 किंवा 2000 ही जाहिराती अपलोड होऊ शकतात. अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेतील पुढे विचारात घेतली जाणार नाही. चौथं काय म्हणताय, विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. म्हणजे आपल्याला जेव्हा प्राधान्यक्रम येईल ते सर्व आपल्याला या ठिकाणी पोर्टलवर पूर्ण जाहिराती आपल्याला जसं झालं तसं सर्व जाहिराती तुम्हाला पाहता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला काढता येणार आहे की आपल्याला माध्यमाच्या किती आहेत, 5वी 6वी किती आहे, 12वी पर्यंत किती आहे, हे सर्व आपल्याला पाहता येणार आहे. 5, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती अर्थीनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. पहा, नेमकं प्राधान्यक्रम कधी सुरू होणार आहे, तर आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही तुम्हाला त्या संदर्भात असं जे न्यूज बुलेटिन आहे तसंच बुलेटिन आम्ही टाकू आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगू असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसासाठी पुन्हा 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली होती आणि यामधूनच आपल्या विद्यार्थ्यांकरिता 22 ते 23 हजार जाहिरातीची बंपर भरती शिक्षकांसाठी आलेली आहे. त्यामुळे या संधीचं सर्वात मोठं सोनं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना जाहिराती पाहता येणार आहे, या बुलेटिन मध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या कॅटेगरीचा, आपल्या मार्क्सनुसार, आपल्या जिल्ह्याचा, विभागाचा, या सर्व बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि जे काही बॅच वगैरे चालू आहे, जे पैसे कमवण्याचे धंदे आहे, यापासून दूर राहा. तुम्हाला माहिती आहेत कोणते चॅनलवाले आहेत, तर हे त्यांचा धंदा आहे. एकामेकाला सोबत घेऊन यांनी काम केलेले धंदा सुरू केलेला आहे. त्यामुळं यांना हे तुमच्यापासून तुमच्या भावनेचा खेळ करून हे काम करत असतात. त्यामुळं छोट्या मोठ्या लोकांकडनं मदत मिळवा, ज्या माध्यमातून तुम्हाला फायदा मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा आमचा पैसे कमवण्याचा धंदा नाही, तर आम्ही तुम्हाला 0 रुपयामध्ये आम्ही मदत करतोय. का, तर शिक्षण विभागामध्ये तुम्ही आले पाहिजे आणि चांगला शिक्षक, एक विद्यार्थी घडवण्याचं काम, देश हित घडवण्याचं काम हे आपण करणार आहात. म्हणून आम्ही तुम्हाला मोफत मदत करतो आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकवरती जॉईन व्हा आणि संपर्क साधा. धन्यवाद.